शिवराय जय मल्हार। सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या मी तमाम धनगर बांधवांना विनंती करतो की आपल्यासाठी धनगर आरक्षणासाठी संघर्ष करणारे दीपक भाऊ यांच्या पाठीमागे आपल्या सगळ्यांना खंबीरपणे उभं राहण्याची वेळ आलेली आहे। आपण पाहिलं असेल 21 तारखेला आझाद मैदानावरती दीपक भाऊ सर्व धनगर बांधवासह मुंबईला जाणार होते, परंतु सरकारने त्यांना जालन्यातच अडवण्याचा प्रयत्न केलाय। मला एक गोष्ट कळत नाहीये, या सरकारला नेमकं झालंय काय। विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी लिहिलेली घटना आहे त्या घटनेनुसार या देशातल्या प्रत्येक नागरिकाला त्याचे हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी लढण्याचा अधिकार आहे। संविधानात तशी तरतूद आहे आणि धनगर बांधव या देशाचा अविभाज्य भाग आहेत। आणि मग जर ते त्यांच्या हक्काचं आरक्षण मागत असतील तर निश्चितच त्यांना मुंबईला जाण्याचा तो सुद्धा 100% अधिकार आहे। मग जर त्यांना मुंबईमध्ये जाण्याचा 100% अधिकार असेल तर सरकार त्यांना कशाच्या बेसिसवरती रोखण्याचं काम करतंय, मला हेच कळायला मार्ग नाहीये। त्यामुळे सरकारला विनंती आहे, प्लीज कृपया तुम्ही धनगर बांधवासोबत पंगा घेऊ नका, दीपक भाऊला एकटं समजू नका। महाराष्ट्रातील संपूर्ण धनगर समाज आणि त्याचबरोबर मराठा संघर्ष योद्धा माननीय श्री मनोज जरांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या पाठीशी मराठा समाज सुद्धा या ठिकाणी खंबीरपणे उभा आहे। त्यामुळं आम्ही हे सुद्धा पाहणार आहोत की आता धनगर बांधवांना मुंबईमध्ये जाण्यापासून कोण रोखतंय। त्यांना जाण्याचा 100% अधिकार आहेत आणि ते 100% 21 तारखेला मुंबईमध्ये जाणार म्हणजे जाणार। परंतु तुम्ही खच्चीकरण करतायत, दीपक भाऊच्या घरावरती पोलिसांचा पहारा ठेवतायत। परंतु दीपक भाऊची भूमिका मला आवडली आहे। त्यांनी सांगितलंय की पोलीस काय आपले दुश्मन नाही आहेत, पोलीस आपलेच आहेत, परंतु सरकार त्यांना आदेश देते आणि त्यांच्या आदेशाचं पालन करणं हे पोलिसांचं कर्तव्य आहे। त्यामुळे आपल्याला पोलिसांसोबत हुज्जत घालायची नाहीये, पोलिसांना सहकार्य करायचंय। पण सरकारला मला विनंती आहे, धनगरांना एवढं का भेतायत तुम्ही? कसली भीती आहे धनगरांची? अरे ते त्यांच्या हक्काचं आरक्षण मागतायत। जर ते त्यांच्या हक्काचं आरक्षण मागत आहेत आणि त्याच्यासाठी जर मुंबईला येत असतील आणि जर त्यांना तुम्ही रोखत असाल, धनगर बांधवांना जर मुंबईला येण्यापासून रोखत असाल, दीपक भाऊला जर तुम्ही मुंबईला येण्यापासून रोखत आहात तर तुम्ही सर्रास या ठिकाणी चुकत आहात। सरकार मायबाप, तुमच्या सीटा जास्त येत आहेत, तुम्ही महाराष्ट्रभर जिंकून येत आहेत, याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही या ठिकाणी या कोणत्याही समाजातल्या कोणत्याही घटकावर तुम्ही अन्याय करू शकतात, याचा बिलकुल असा अर्थ होत नाही। पुन्हाच एकदा महाराष्ट्रातील तमाम धनगर बांधवांना विनंती करतो, भावांनो, दीपक भाऊ सारखं नेतृत्व तुम्हाला परत मिळणार नाही। त्यामुळे दीपक भाऊ बोराडे यांच्या पाठीमागे आपण सर्वांनी खंबीरपणे उभं राहावं। नोटिसा येत राहतील, जात राहतील, त्या नोटिसांना भिवू नका। जे काही सक्रिय धनगर आरक्षणामध्ये सक्रिय असणारे कार्यकर्ते त्यांना नोटिसा येत आहेत, मला 100% गॅरंटी आहे की ते त्याच्या नोटिसांना भेट नाहीत। परंतु हा तळागाळातला धनगर समाज आहे, त्यांना विनंती आहे, बाबांनो आता तरी जागं व्हा। हे सरकार आपल्यासाठी या ठिकाणी आपल्याला दाबण्याचा प्रयत्न करतंय। जर सरकार आपल्याला दाबण्याचा प्रयत्न करत असेल तर आपण सुद्धा दीपक भाऊच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे, एवढंच सांगतो। आणि महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांना सुद्धा विनंती करतो, ज्या मार्गावरून धनगर बांधव जात आहेत त्यांच्या जेवणाची आणि पाण्याची व्यवस्था करण्याचं काम आपल्या सर्वांचं आहे, एवढं सांगतो आणि थांबतो। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय, जय मल्हार।